करते। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर इथे ना खिचडी टाकलेली आहे आणि इथे केळासाठी मस्त इंद्रायणी भात टाकलेला आहे दूध भात खाण्यासाठी। आणि इथे छोटे छोटे पापड काढले, नंतर म्हटलं फ्राय करून घेऊ। आणि इथे मस्त आळूवडी केलेली बघू शकता, असं छानपैकी। तर तीच कट करते, म्हटलं कट करून मस्त फ्राय करणार। अशी फ्राय करून घेणार, कट करून खिचडी सोबत तोंडी लावायला। आणि आज ना मला किचन ह्या सगळ्या वस्तू काढून आणि मस्त ऑर्गनाइज करायचं। तुम्ही बघितलं असेल मी सोनी मधून बॉटल्स आणलेल्या आहे, लाकडाचं ते वुडनचं आणलेलं आहे, ठेवायचं बॉटल होल्डर आणलेलं आहे। तर म्हटलं मस्त लावून देईल आणि तुमच्यासोबत पण शेअर करेल। आणि वरच्या पण कॅबिनेट पुसून घेणार, ज्या बरण्या आल्या होत्या सध्या इथे ठेवू द्या दोन्ही वरती। तर चला आता मी ना फ्राय करून घेते। अजून एक करते, घेऊन देते आणि एवढं करते फ्राय। तर शालो फ्रायच करणार आहे। इथे मी पॅन टाकत ठेवलेला आहे, त्यातच करून घेते फटाफट। तर आता इथे छोटे पापड तळून घेते मस्तपैकी। भाजून पण हे पापड खूप छान लागतात। आणि असे पापड ना छोटे आणून ठेवायचे, जेव्हा पाहुणे वगैरे असतील ना तेव्हा खूप इझी जातं करायला। म्हणजे 2-3 पापड दिले तरी ताटामध्ये। आणि 100 रुपयाला पाकिट भेटतं, तर मग एकदम मस्त बेस्ट। चव पण भारी, एकदम मस्त आहे भाजीच्या वापराची। तर इथे बघू शकता पापड मस्त झालेले आहेत तळून, इतकी क्रिस्पी आणि खूप युजफुल आहे। मी पॅकेट घेऊन आली 100 रुपयाचं। तर एवढे बाकी अजून। तर जेव्हा पाहुणे किंवा काही सण असेल तेव्हा पटकन तळायला छोटे छोटे मस्त। मला तर खूप आवडले आणि चव पण मस्त आहे मस्त। तर घरात सगळं आवरलं, बाथरूम बेड वगैरे खूप पसारा आवरला। तर 3 वाजले आवरता बाकीचं गोष्टी। तर म्हटलं तर किचन आवरायचंय। तर तुम्हाला मी बोलली होती की मला मस्त ऑर्गनाइज करायचं इथे बाकीच्या गोष्टी मी इथे काढून ठेवलेल्या आहे। इथे सगळं आपलं बॉक्स वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे। तर ना आता हे बाकीच्या काढून घेते, क्लीन करून घेते सगळं। तर इथे मी आता आवरायला सुरुवात करते। म्हटलं चला आज ऑर्गनाइज करू आणि कॅबिनेट्स पण पुसून घेऊ। चिमणी पण खराब झालेली ती पण पुसून घेऊ। तर आय होप तुम्हाला आयडियाज मिळतील की तुमच्या किचनमध्ये तुम्ही कसं ॲड करू शकता नवीन नवीन गोष्टी, किंवा आपलं किचन कसं सुंदर दिसेल किंवा एकदम क्लासी दिसेल किंवा एकदम स्टायलिश दिसेल। तर त्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे। तर किचनमध्ये आपण जरी मॉड्युलर किचन नसेल आपल्याकडे ना, तरी आपण किचन सुटसुटीत ठेवू शकतो। किचन ओट्यावर पसारा न ठेवता आपण नीट रचून वगैरे आपण ऑर्गनाइज ज्या भेटतात ना गोष्टी ऑर्गनायझर वगैरे ते आणून त्याच्यात मस्त ऑर्गनाइज करू शकतो आपण। तर ह्या पद्धतीने आपण किचन एकदम क्लासी आणि छान करू शकतो। तर माझा तोच प्रयत्न असतो की ओट्यावर एक पण वस्तू नाही, फक्त 1-2 वस्तूशिवाय दुसऱ्या वस्तू नाही पाहिजे। तर आपलं किचन एकदम सोबर आणि छान दिसतं। आणि किचनला नेहमी थोडा फेंट कलर द्यायचा, म्हणजे व्हाईट असो किंवा मग ग्रे असो। तर असा कलर दिला ना तर एकदम छान आणि मोठं किचन दिसतं। आणि वरचा फ्लोर आहे ना व्हाईट कलरच द्यायचा। तर मी माझं किचन व्हाईटच ठेवले। जर तुम्ही म्हणजे भविष्यात तुम्हाला जर करायचं मॉड्युलर किचन करायचं असेल तर तुम्ही फेंट कलर यूज करा, जसं बेबी पिंक, स्काय ब्ल्यू
म्हणजे पेस्टल कलर असतं ना ते यूज करा आपल्या किचनला, तर किचन खूप मोठं दिसतं त्याच्याने. तर मी तो व्हाईट घेतलंय, मला काहीच प्रॉब्लेम आला नाही. व्हाईट किचन खूप छान आहे, म्हणजे असं नाही की खराब होतं वगैरे, उलट इतकं क्लीन असतं ना. तर खरंच मला खूप छान वाटलं व्हाईट किचन घेतल्यामुळे. आणि मला म्हणजे होतंच आधीपासून की मी माझं व्हाईट किचनच असावं. आणि त्याच्यामध्ये फक्त ब्लॅक आपलं पुढचे कॅबिनेट्स ऍड केलेले आहे आणि चिमणी ब्लॅक आहे. तर आता चिमणी मस्त क्लीन करून घेते. चिमणीसाठी लायझॉल आहे ना ते वापरते मी, क्लीनर, ग्लास क्लीनर. तर तेच आता टिश्यू पेपरने बघू शकता पुसून घेते. तर हे टॉवेल टिश्यू हे डीमार्टला वगैरे भेटतात, तर खूप युजफुल आहे. म्हणजे कसं आपण कपडे वापरले ना खूप तेलकट होऊन जातात आणि ते तसेच परत ठेवायचे, परत नवीन कपडे काढायचे. त्यापेक्षा आपले टिश्यू आहे ना, टिश्यू टॉवेल खूप दिवस जातात. त्याच्याने गॅस वगैरे आपण जे तळतो वगैरे ते तेल पडतं ना, तर तेल त्या टिश्यूने आधी पुसून घ्यायचं पूर्ण आणि नंतर मग कपड्याने पुसायचं. तर तेच आता इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता त्या साईडचे मी कॅबिनेट्स क्लीन करते. तर बघू शकता, तर खूप म्हणजे इझी क्लीन होऊन जातात आणि एवढं काही म्हणजे असा वेळ लागत नाही क्लीन करायला. तर पटापट क्लिनिंग होतं. आणि ह्या साईडला जास्त हात पण लागले जात नाही, त्या साईडला जास्त हात लागले जातात, कारण त्याच्यामध्ये मसाले वगैरे सगळं म्हणजे तूप वगैरे सगळं ठेवते. इथे झालेलं आहे पूर्ण क्लिनिंग. तर मस्त दिसत आहे. आणि आता चिमणी पण एकदा क्लीन करून घेते. बघू शकता एकदम चकाचक चिमणी झालेली आहे आपली. तर आता खालचं मी सगळं क्लीन करून घेणार. ही बॉटल आहे ना ती क्लीन करून घेते आपली, याची मनी प्लांटची बॉटल. तर छान दिसतं किचनमध्ये, असं थोडंसं प्लांट पण ऍड केले ना तर इतका क्लासी लुक दिसतो, मस्त छान दिसतो. मी कॉर्नर आहे ना तिथे थोडं कॉर्नरला मी मस्त छान शेल्फ आणणार आणि त्याच्यावर सुद्धा मी प्लांट किंवा मग दुसऱ्या काही गोष्टी ठेवणार आहे. तर ते करेलच हळूहळू, पण मी छोट्या छोट्या गोष्टी ऍड करते किचनमध्ये. तर ते पुढे दिसेलच तुम्हाला की मी काय आणलेले सोन गिफ्टमधून, मला खूप छान भेटलेलं आहे. तर ते दाखवेल मी तुम्हाला. तर आता मी इथे किचन ओटा सगळं क्लीन करून घेते साईडने आणि बघू शकता पूर्ण. आणि बॅक प्लॅश म्हणजे आपली फरची पण मागची आहे ना ती पण क्लिनिंग करून घ्यायची पूर्ण. तर ही फरची ना आता बसवली आम्ही जस्ट, म्हणजे जेव्हा मॉड्युलर किचन करण्याच्या अगोदरच बसवली. तर खूप छान, म्हणजे त्याच्या आधीची व्हाईट होती, छोट्या छोट्या फरच्या होत्या त्या खूप खराब व्हायच्या, पिवळ्या व्हायच्या. तर मी ह्यावेळेस मग पूर्ण म्हणजे मोठी डायरेक्ट फरची आहे ही, लॉंग अशी असते, 2 का 3 फरच्या लागलेल्या आहे फक्त ह्या मागच्या. तर खूप छान, म्हणजे किचनसाठीच आहेत ह्या खास. आणि मग मला कसं ग्रे व्हाईट ब्लॅक मध्ये कॉम्बिनेशन मध्ये ठेवायचं होतं माझं किचन, म्हणून त्या ग्रे कलर आणलेला आहे. आणि खूप छान दिसतं, म्हणजे मार्बल टाईप असं लुक दिसतो त्याचा. तर आता इथे मी असे बॉक्सेस ऍड करते. बघू शकता इतके छान दिसतात ना, एकदम स्टायलिश लुक देतात आपल्या किचनला. तर ते बॉक्सेस तुम्हाला म्हणजे DIY किंवा मग सोनी गिफ्ट्स वगैरे तिथे भेटून जातील असे बॉक्सेस. आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं तेलाची बॉटल किंवा मग किटली ऐवजी तुम्ही ना अशी बॉटल सुद्धा वापरू शकता, किंवा स्टीलची सुद्धा असतात तेलाचे डिस्पेन्सर, तर ते सुद्धा वापरू शकता तुम्ही. तर मी इथे काचेची बॉटल वापरते तेलासाठी. आणि आपलं नवीन ऑर्गनायझर घेतलेला आहे गिफ्टमधून. तर आता हेच ठेवायचे मस्त, मला कसं दिसेल असं बघायचं होतं, म्हणजे तुमच्यासोबत पण शेअर करू. तर आता मस्त त्याच्यात ऑर्गनाईज करू आपण. तर मला वाटतं इथे ठेवावं असं. तर कसं दिसतंय नक्की सांगा मला, छान दिसतंय की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. त्याच्यात बॉटल्स ठेवू आपण. तर मी ना 2 बॉटल्स, म्हणजे आधी एक बॉटल चालली होती तेलासाठी, ग्लास बॉटल आहे ही, आणि एक म्हटलं तूप टाकून ठेवेल. तर ही पण ब्रशचीच आहे, बघू शकता ब्रश. तशी 2 बॉटल चाललेले आहे मस्तपैकी. तर त्या ठेवू आपण आधी. खूप भारी वाटतं असं सजवायला, किचन वगैरे घर सजवायला खूपच छान वाटतं मला तर. आणि कधी कधी पसारा असतो, तुम्ही बघा असं खूप पसारा राहतो काय कधी कधी, कारण लहान मुलं आहे घरामध्ये तर पसारा असणारच. पण मी जेवढा प्रयत्न करते तेवढा आवडायचा प्रयत्न करते. आणि ते आता ही याच्यात मला काय म्हणता, हा मसाला ठेवायचा आपला चाट मसाला. पण सध्या मी ही दालचिनी ठेवलेली आहे आणि याच्यात रेग्युलर मीठ आहे ते ठेवलेले आहे. वा किती छान दिसतंय ना आपलं नवीन ऑर्गनायझर, वुडन ऑर्गनायझर. खूप भारी दिसतंय. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तर आता असं ठेवेन, एकदम सुंदर दिसतंय. त्याच्यानंतर काय राहिलं ठेवायचं, आपलं सुरीचं ठेवायचं राहिलं. तर हे पण थोडंसं क्लीन करून घेते वरती.
मला अशा उडनच्या वस्तू खूप आवडतात, म्हणून हे पण उडनचं आहे, हे पण उडनचं आहे आणि हे सुद्धा उडनचं आहे. तर आता हे सुऱ्यांचं इथे ठेवते आणि मिक्सर ना ह्याच साईडला ठेवते, म्हणजे पसारा होणार नाही, तर इथेच ठेवते हे मिक्सरचं म्हणजे मिक्सर. बाकी 3च गोष्टी त्या तिथे ठेवते, तिथे मिक्सर ठेवत. इथे पण मला करता येईल सगळं ग्राइंड, मिक्सर इथे ठेवून येते. 3 गोष्टी इथे. आता सुऱ्या ठेवते. तर बघितलं असेल तुम्ही किती छान दिसते आपला नवीन ऑर्गनायझर. तसेच तुम्ही ऑर्गनायझर आणून उडनचे असतात ना, ते खूपच छान म्हणजे क्लासी लुक देतात आणि खूप छान वाटतात. इथे मी आपले चाकू वगैरे ते पण लावून घेते आणि इथे आपलं झालेलं आहे आणि किती छान दिसतंय म्हणजे किचन आपला तो कोपरा खूप छान दिसतोय. प्लांट पण मी ठेवून दिलेले आहे आणि टिश्यूचं ते खिडकीतच ठेवलेलं आहे. तर आता इथे मी सगळं क्लीन करून घेते. ह्या साईडचं गॅस वगैरे आधीच क्लीन आहे. तर इथे माझं किचन सगळं आवरून झालेलं, क्लीन झालेलं आहे. इथे मिक्सर ठेवलेला आहे आपलं फूड प्रोसिजर. इथे नंतर इथे चॉपिंग बोर्ड ठेवलेले आहे. इथे सुरी आणि याचं ठेवलेलं आहे चाकूचं. तर इथे ना तेलाची बॉटल आहे, ती पण मस्त वरतून क्लीन करून घेते छानपैकी. तेलच नेमकी संपलं, आणावं लागेल. आणि इथे एक्स्ट्रा चमचे जे मी कधी कधी यूज करते, पण इथे ठेवलेले छान वाटतं येलो कलर मस्त. आणि इथे आपलं नवीन आणलेलं ऑर्गनायझर, बॉटल ऑर्गनायझर. ऑइलसाठी तुपासाठी असं आहे. अजून मला तूप काढण्यासाठी सुद्धा आणायचंय. ह्या बॉटल्स नसणार मग तेव्हा ते ठेवेल. आणि इथे माझं गॅस पण पूर्ण क्लीन झालेला आहे, चिमणी क्लीन झाली, इथलं सगळं क्लीन झालेलं आहे. आणि आपलं किचन सगळं मस्त सगळं या पद्धतीने. आणि इथे हे बॉटल्स वगैरे ठेवलेली आहे, इथे सुरीचं ठेवलेलं आहे, इथे चॉपिंग बोर्ड ठेवलेले आहे आणि इथे मिक्सर ठेवलेला आहे. तर असं ऑर्गनाईज सगळं झालेलं आहे किचन. तर इथे माझं किचन मस्त ऑर्गनाईज झालंय छानपैकी, छान वस्तू लावले, एकदम सिंपल सोबत छान दिसतं मोकळं. तर ह्या पद्धतीने मी आवडलेलं आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल बघायला. आणि वरती बघू शकता पूर्ण माझे कॅबिनेट सगळे क्लीन केलेले आहे मी. आणि इव्हन चिमणी पण एकदम मस्त क्लीन झालेली आहे, गॅस पण एकदम क्लीन झालेला आहे. आणि ह्या पद्धतीचं मी सगळं क्लीन केलेलं आहे आणि असं ठेवलेलं आहे. इथे खूप छान आणि सिंपल आणि छान स्टायलिश लुक वाटतो. आणि इथे बॉटल वगैरे ठेवलेलं आहे. तर असं झालेलं आहे. तर तेच आता ना मी आयलँड किचन आणून घेते खाली, कारण कचरा आहे, कचरा पण झाडून घेते सगळा. आणि पूर्ण मी किचन फाईल तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला बाहेर आवाज येतात असेल टीव्हीचा खूप. तर बघू शकता आयलँड किचन पण आवरून झालेलं आहे आणि आपलं किचन पण, आणि मस्त वरचे कॅबिनेट्स वगैरे चिमणी वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे आणि मस्तपैकी ऑर्गनाईज केलेलं आहे किचन. आणि खूप तहान लागली, मी बांधून घेतलं. बघू शकता किती सुंदर दिसतंय ना. तर असं आपलं किचन ऑर्गनाईज पूर्ण झालेलं आहे मस्त छानपैकी आणि आवरून झालेलं आहे. फ्रेश वाटतंय. तर ना इथे मस्त माझा स्वयंपाक झालेला आहे, ऑलमोस्ट म्हणजे सगळं झालेलं आहे. भात पण झालेला आहे, इथे उडदाचं वरण डायरेक्ट फोडणी देऊन हिरवी मिरचीचं पोळ्या पण झालेल्या आहे.
तर आता मी तोंडी लावायला ना मस्त हे करते, आपली हिरवी टोमॅटो आहे ना त्याची चटणी करते. आणि इकडे विहानसाठी ना डबे आणले मस्त. विहानला स्नॅक्ससाठी टिफिन आणलेले आहे, स्नॅक ठेवायला. तर खूपच छान आहे, तुम्हाला दाखवते. तर हे मी आता डिशवॉशरला लावणार सगळे, म्हणून वरतीच ठेवले. मस्त खोल आहे बघू शकता असं. तर हे घेऊन आली, तर त्याला स्नॅकला लागतात. तर चला आता मी तुम्हाला भाजी दाखवते, चटणी दाखवते. तर इथं तेल टाकलेलं आहे आणि चिमणी ऑन करून घेते. तर तेलामध्ये आता मी मोहरी टाकणार, जिरे, भरपूर लसूण टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आणि लाल तिखट. तर आपले आता टोमॅटो टाकले आहे आणि ते गरम मसाला टाकते थोडासा. आणि थोडंसं ना आपलं म्हणजे आपलं कोरिअँडर पावडर. जी मी सुकून ठेवलेली कोथिंबीर ती अशी सुरुवात पडते. आता मस्त मिक्स करून घेते आणि आता मस्त ना शिजू देते छानपैकी. आणि नंतर तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता आपली चटणी एकदम रेडी झालेली आहे. झटपट कच्च्या टोमॅटोची चटणी बघू शकता किती छान दिसते ना. कलर म्हणजे असं एकदम मस्त आलेला आहे. हिरवीच आहे पण मऊ झालेली मस्त. तर इथे झालेली आहे. चला, तर इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि तेच आता जेवण करणार. आणि डिशवॉशरला भांडे पण भरपूर असे साचलेले आहे या साईडला. तर स्वयंपाक पण झालेला आहे आणि मस्त जेवण करणार. आणि मी ना तेल आणि तूप पण ओतून ठेवलेलं याच्यामध्ये, तुम्हाला दाखवते. मस्त आज पोळ्या पण केल्या मी तेल लावून. हे तर याच्यात तेल ठेवलेलं आहे, याच्यात तूप ठेवलेलं आहे. तर असं इथे आणि इथे मीठ आहे वापरायला. इथे चाट मसाला आहे याच्यात. तर असं ठेवलेलं आहे. मस्त आवरून ठेवलं ना मस्त छान दिसतं. किचन पण बघू शकता इथे भारी दिसतं. तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते. आज थोडं क्लिनिंग केलं, किचन क्लिनिंग केलं, आयलंड किचन. नंतर आपली वरची कॅबिनेट्स, इकडचे कॅबिनेट्स, नंतर हे किचन आवरलं पूर्ण. बॅक प्लेस आहे ना फरची ती क्लीन केली. नंतर हे ऑर्गनाईज केलं. म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करू. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.